नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला बहुगुणी अशी अळीवाची खीर दाखवणार आहे. आता खिरीसाठी लागणारे अळीव मी या चमच्यानी 4 चमचे घेऊन अर्धा कप पाण्यात भिजवून घेतले आहे. ते असे चांगले ढवळून ठेवूया आणि 1 तासापर्यंत भिजवून ठेवूया, म्हणजे चांगले फुलून येतील. आता या अळीवामध्ये प्रोटीन, फॅट, फायबर, कॅल्शियम, आयर्न, ई विटॅमिन, मॅग्नेशियम अशी विटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत. आता याचे फायदे काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. हिमोग्लोबिन वाढते, बाळंतिणीसाठी उपयुक्त, त्वचा आणि केसासाठी उपयुक्त, सर्दी घसा खवखवणे यावरही चालते आणि पोट साफ होण्यासाठी या खिरीचा वापर चालतो. हे आपले अळीव भिजवून चांगले फुलले आहेत बघा. आता मी हे दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावरती ह्यात अळीव भिजवलेला अळीव घालायचा. आणि आधी चांगला मिक्स करून द्यायचा, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाही, चांगलं सरसरीत असा होईल. आता मी ही खीर जरा ढवळून घेतली आणि ती सतत ढवळत राहावी आणि गॅस थोडा लहान करावा, कारण दूध आहे करपण्याची शक्यता असते. आता यात असलेलं कॅल्शियम जे कंबर दुखीवरती फार उपयुक्त आहे आणि त्याशिवाय आपली हाडे मजबूत होतात. हे असं फिरवत राहायचं. हिमोग्लोबिनची वाढ होते, रक्त वाढते, म्हणून ही आयर्नसाठी उपयुक्त आहे. म्हणजे याच्यात सर्व विटॅमिन्स मिनरल्स येतात. आता मुख्य म्हणजे त्वचा आणि केसासाठी याचा चांगला उपयोग होतो, कारण ह्यात प्रोटीन, आयर्न, ई विटॅमिन आणि मॅग्नेशियम आहे. त्याचा त्वचेसाठी आणि केसासाठी उपयोग होतो. त्वचेवर जे काळे डाग उठतात, धब्बे दिसतात, सुरकुत्या दिसतात, त्यासाठी म्हणून ही घेतात आणि ही थंडीतच घ्यावी. फायबर असल्यामुळे पोट साफ होतं, त्यामुळे ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ही खीर घेण्यास हरकत नाही. आता बघा वाफा येत आहेत, थोड्या थोड्या येत आहेत. ही खीर केसांसाठी फार उपयुक्त आहे, कारण ह्याच्यामुळे केस गळण्याचे थांबून चांगले वाढतात. तसंच ही त्वचेसाठी फार उपयोगी आहे. त्यांनी त्वचेवरचे डाग किंवा पिगमेंटेशन वगैरे असेल तर ते निघून जातं. पण ही खीर उष्ण असल्यामुळे प्रेग्नंट बाईंनी ही खीर खाऊ नये, हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. पौष्टिक आहे म्हणून प्रेग्नंट बाईंनी ही खीर खाऊ नये. तशीच ही खीर उष्ण असल्यामुळे ज्याच्या अंगात उष्णता खूप आहे अशाने थोडी जपून खावी. आणि थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे, थायरॉइडच्या त्रासावरती ही खीर खाऊ नये.
बाकी सर्वांना ही खीर खायला हरकत नाही. आता ही छोटा अर्धा चमचा वेलची पूड आहे ती मी घालून घेते. त्यांनी खिरीला चव छान येते. आणि याच्यात आपण जायफळ घालून घ्यावं, कारण आपण गूळ घालणार आहोत पौष्टिकतेसाठी, म्हणून जायफळ असं किसून घालावं. आता बघा उकळी यायला लागलेली आहे. आता ही खीर तयार झाल्यावर खाली काढायची. वाफा वगैरे जाऊन जरा दूध थंड झाल्यावर मग गूळ घालावा, नाहीतर खीर फाटण्याची शक्यता असते. खरी खीर हीच आहे, पण आजकाल आपण आवड म्हणून प्रत्येक गोष्टीत बदाम पिस्ता वगैरे घालत असतो, तर त्याप्रमाणे मी थोडासा घालून घेते. म्हणजे जरा खीर आणखी जास्त चविष्ट लागते. आता ही खीर आपली तयार झालेली आहे. ती बंद करायची. ती जरा थंड होऊन द्यायची आणि नंतर गूळ घालायचा. आता ही खीर आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे. आता हे 4 चमचे गूळ घेतलेला आहे. गोड तुमच्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि आता हा गूळ ह्याच्यात विरघळून घेऊया. गरम दुधात जर आपण गूळ घातला असता तर खीर फाटली असती. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर मला जरूर कळवा की तुम्हाला कसे वाटलं ते. आता मी प्लेटिंग करून घेते. आता ही आपली अळीवाची खीर तयार झालेली आहे. धन्यवाद.